बोलून घेतलं स्वामींनी छान स्वामींच्या विषयी. आणि आज बहीण नर्मदा परिक्रमेविषयी आपल्याशी बोलणार आहे, छान अनुभव कथन करणार आहे तिचे. तर मी आता थोडक्यात तिचा परिचय करून देते. सौ वर्षा प्रवीण देशमुख ही माझी बहीण आहे आणि ती नर्मदा परिक्रमा याविषयी आपल्याशी आज छान संवाद साधणार आहे, तिचे अनुभव कथन करणार आहे. तिचा अल्पसा परिचय आता मी थोडक्यात करून देते. डोंबिवली सिकेपी प्रेरणा मंडळाचे सलग तिने 2 वर्ष अध्यक्षपद केले आहे. सिकेपी स्थानिक संस्थेची ती सभासद आहे. प्रायव्हेट फर्म मध्ये तिने 5 वर्ष सुपरवायझर म्हणून काम केलं आणि दुसऱ्या एका प्रायव्हेट कंपनीत 15 वर्ष अकाउंटंट म्हणूनही तिने काम केलं आहे. स्टार प्रवाहामधील मंगळागौरीच्या ज्या स्पर्धा होतात त्याच्यात तिनेही तिचा भाग घेतला आहे. राज्यस्तरीय स्पर्धा, नाटक स्पर्धा यामध्ये भाग घेणं हे तिला अतिशय आवडायचं. त्याच्यात तिने बरेच पारितोषिकही मिळवली आहेत. प्रतिभा नावाचा तिचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे आणि अजूनही ती छान छान कविता करते, आम्हाला ऐकवते. खूप आनंद होतो ऐकताना. सिव्हिल डिफेन्स, नागरी संरक्षण दल याचे निबंध स्पर्धेत तिने पहिल्या क्रमांकाचं तिला पारितोषिक मिळालं आहे. नंतर महाराष्ट्र टाइम्सच्या ऍक्ट रिॲक्ट यामध्ये तिला सन्मानपत्र मिळालं आहे. समाजसेवेची तिला खूप आवड आहे आणि समाजसेवेसाठी तिला सन 2012-13 या सालचा मानव सेवा साहित्य अकादमी राजमाता जिजाऊ मानव सेवा पुरस्कार मिळालेला आहे. तसंच ती स्नेहांकित सिकेपी संस्था यांचा सन 2000 साली तिला उद्योगशील पुरस्कार मिळाला आहे. सध्या त्या समृद्धी गटाची ती बचत गटाच्या अध्यक्षा म्हणून ती कार्य करत आहे. ही झाली तिची थोडक्यात ओळख. परंतु खरं सांगायचं म्हणजे मागील काही वर्षापासून शंकर महाराज तिच्या आयुष्यात आले आणि महाराजांनी तिचा हात धरला, तिला प्रेरणा देऊन विविध तीर्थयात्रा करून घेतल्या आणि आजही ते घेत आहेत. आणि मी रिटायर्ड झाले आणि ह्या सगळ्याला सुरुवात झाली, त्यामुळे मला त्याचा खूप आनंद होतोय आणि मी त्याचा छान आस्वाद घेते रिटायरमेंट नंतर. त्यामुळे मी खूप खुश आहे या सगळ्या प्रवासात. एक महत्वाचं म्हणजे तिने नर्मदा परिक्रमा महाराजांनी तिच्याकडून 3दा करून घेतली. आजपर्यंत 3दा आमची झाली आहे. चला तर मग आता आपण याविषयी तिच्याकडूनच थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठांना माझा नमस्कार. तसेच अनुभूती या सदरात नर्मदा परिक्रमा या विषयावर मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी वृद्धाताई आणि अनघाताई आपले आभार आणि धन्यवाद. तशीच माझी बहीण वृषाली देशमुख हिनेही माझा अल्प परिचय करून दिला आणि मला इथे बोलण्यासाठी तिने प्रोत्साहन दिलं, त्यासाठी तिचेही धन्यवाद आणि आभार. नर्मदा या विषयावर बोलायचं झालं तर ऍक्च्युली नर्मदा म्हणजे नर्म म्हणजे आनंद आणि दा म्हणजे देणारी. नर्मदा ही आनंद देणारी आहे आणि तिची परिक्रमा म्हणजे तिला परिक्रमा घालल्यानंतर प्रदक्षिणा करतो तेव्हा त्याच्या दुपटीने आपल्याला ती आनंद देते, हे सर्वात महत्वाचं आहे. पण तिची उत्पत्ती कशी झाली ते आपण पहिल्यांदा पाहू. नर्मदा हिचा जन्म असा झाला आहे, उत्पत्ती अशी झाली आहे की एकदा शंकर महाराज म्हणजेच आपले भगवान शंकर आणि पार्वती महापार्वती हे विंध्याचल पर्वतावरती तपस्या करण्यासाठी तप करण्यासाठी बसले होते. तप करताना भगवान शंकराच्या शरीरातून स्वेद वाहू लागला. तो स्वेद जेव्हा वाहू लागला तो पर्वताला आर्द्र करू लागला आणि आर्द्र केल्यामुळे तो भूमीवरती पडला आणि पडल्यानंतर तो घाम पडल्यावरती त्याची सरिता निर्माण झाली आणि सरिता प्रथम ती स्त्री रूपात आली आणि स्त्री रूप धारण केल्यावरती तिने ही तपस्या केली, भगवान शंकराची तपस्या केली आणि तपस्या करताना भगवान शंकर प्रसन्न झाले, उमादेवी प्रसन्न झाला आणि तिला वर मागण्यास सांगितलं. जेव्हा वर मागण्यास सांगितले तेव्हा देवीने 8 वर मागितले. ते असे
ही स्वर्गातून आलेली गंगा, जशी ख्यात झाली तशी मी ही दक्षिण गंगा या नावाने पृथ्वीवर प्रसिद्ध आहे. तसंच 7 कल्पांचा क्षय झाला तरी मी आपल्या कृपेने सदैव अक्षय असावे. तिसरं तिने सांगितलं, पृथ्वीवर सर्व तीर्थात स्नान करून जे फळ मिळते ते फळ माझ्या जलात स्नान करून मानवास मिळते. माझ्या जलात स्नान केल्यावर सर्व यज्ञ संपन्नाचे फळ मानवास मिळते. ब्रह्महत्येचे पात माझ्या जलात 1 महिन्याच्या स्नानाने पूर्ण नाश पावतो. केवळ दर्शनाने प्राणी मुक्त होतो. माझ्या जलस्पर्शाने प्रत्येक कंकर हा शिवरूप बनतो. सत्कर्मी शांत जीवाला माझ्या जलात मृत्यू आला तर त्याला शिवलोक प्राप्त होते. उमादेवी सहित सर्व देवतांचा माझ्या तटावर नित्यवास असावा. ह्या आचतेच्या अटी होत्या आणि ते भगवान शंकर शेवटी पिताच त्यांनी त्या मान्य केल्या. मान्य केल्यानंतर तिच्या आतापर्यंत ज्या अटी आहेत याचा प्रत्येक अनुभव आहे तो. परिक्रमा जी आपण करतो त्या परिक्रमेमध्ये खरं तर खूप अनुभव येतो आहे. आणि ही ह्याची पहिली परिक्रमा कोणी केली असेल तर मार्कंडेय मुनी यांनी 27 वर्षापूर्वी 7,000 वर्षापूर्वी 27 वर्षामध्ये पूर्ण केली आहे. आणि ती कशी केली तर 99 नद्यांचे पात्र ओलांडलं नाही तर उगम स्थानापासून वळसा घालून त्यांनी महापरिक्रमा केली आहे. आता ह्या महापरिक्रमा करताना अजूनही सप्तचिरंजीवांपैकी परशुराम, मारुती, अश्वत्थामा यांचा संचार तटावरती असतो. एकदा शंकराचार्य काय झाले की नर्मदाष्टक सुद्धा याच रचनेतून आला आहे. एकदा आपले शंकराचार्यांचे गुरु आचार्य गोविंद यती हे पर्वतावरील ओंकारेश्वर गुहेमध्ये तपश्चर्येला बसले होते. तपश्चर्येला बसलं असताना नदीला पूर आला आणि त्या पुराचं पाणी त्या गुहेत शिरलं. तेव्हा शंकराचार्यांनी नर्मदाष्टकाची पहिली रचना केली. नर्मदाष्टक आपण हे परिक्रमेनंतर ऐकूयाच. आता सरित गंगा ज्या आपल्या ह्याच्यामध्ये सरिता आहेत त्याला गंगेला आपण माता म्हणतो, यमुनेला आपण मावशी म्हणतो. तर नर्मदा मैया ही आईप्रमाणे मोठी बहीण असल्यामुळे तिला आपण मैया म्हणतो. तसंच सरस्वतीला आजी म्हणतो. नर्मदा मैयाच्या तटावरती राहणारे लोक जे आहेत त्यांची वात्सल्य आणि करुणामय याची नेहमी प्रचिती येते परिक्रमा करताना. आता परिक्रमा करताना असे बरेच अनुभव आहेत तर मी ते परिक्रमाचे अनुभव आधी सांगते. मोठी परिक्रमा करताना एकदा काय झालं की मलेशियातल्या परिक्रमाचं युट्यूबवर ते ऐकून त्या म्हणाले आपणही परिक्रमा करावी. म्हणून त्या परिक्रमा करण्यास नर्मदा किनारी आली. पण त्या कधी पायी चालत गेल्या त्यांनी. पायी चालत गेली तेव्हा ती मोठी परिक्रमा केली. अशा 2 परिक्रमा आहेत. मोठी परिक्रमा आहे ती 13 वर्ष 13 महिने आणि 3 दिवसाची आहे. तर छोटी जी आहे ती उत्तर वाहिनी आहे ती 1 ते 5 दिवसाची असते. तर मोठी परिक्रमा करताना मलेशियावरनं त्यांनी हे ऐकल्यानंतर युट्यूबवरती ऐकल्यानंतर मलेशियाहून त्या काही माहिती नसताना सुद्धा इथे आल्यानंतर त्या त्र्यंबकेश्वरला विचारत सगळ्यांना सुरुवात त्यांनी केली तिकडे आल्यानंतर. आणि त्यांनी चंद्रयांचं सगळं ऐकल्यामुळे त्याही अनवाणी करायची आणि त्याप्रमाणेच सगळं करायचं असं त्यांनी घेतलं. हातात काही घेत आणणार होतं काही नाही. आणि अशी परिक्रमा करताना काय झालं की चालताना मोठ्या गावात त्यांच्या पायाला काटा लागला आणि काटा लागल्यानंतरही त्या तशाच चालू लागल्या. थोडस काढल्यानंतर पण इतकं रक्तबंबाळ झालं. आणि नदीकिनारी चालताना एका छोट्या मुलाने शाळेत निघालेला मुलगा त्यांनी पाहिलं आणि ते म्हणाले भैया आप भी पाव में देखो. तर ते म्हणाले हा देखा मैंने. तर पुढे आले ते म्हणाले नाही नाही ऐसा नाही. त्याने हात धरला जणू काही ते उपाय
बालरूपामध्ये आलेला तो मुलगा ती मैयाच होती. आणि त्यांनी दवाखान्यात नेलं. चलो मैं हमारे गाव में है आपको लेके चलता हूँ. आणि त्यांनी दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर काय झालं की डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं की एवढं लागलं असताना कशा काय ती चालत आला त्या. तर ते म्हणाले नाही नाही हे तर खूप मोठी जखम झालेली आहे, तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. तर त्यांना प्रश्न पडला आपल्या बरोबर, कारण जेव्हा मोठी परिक्रमा करतो तेव्हा मैया आपल्या सोबत असते, छोट्या बाटलीत किंवा कमंडलूमध्ये वगैरे घ्यावी लागते. ती बरोबर असताना ती परत उलट दिशेने हॉस्पिटल, त्याने विचारलं हॉस्पिटल कुठे आहे, म्हणाले आपल्या मागच्या बाजूने यावं लागेल. म्हणाले अरे बापरे, आता मी पाठीने पुढे जाता येतं पण पाठी येता येत नाही. जेव्हा तुम्ही परिक्रमा करता तेव्हा पाठी येता येत नाही, ज्या मार्गाने चाललाय तसं सरळ जावं लागतं आणि मैयेला आपल्या उजव्या हातालाच ठेवून परिक्रमा करावी लागते. ते म्हणाले मला ते जमणार नाही, आता राहू दे, जसं असेल तसं मैया बघून घे. तर ते म्हणाले मैया तर बघूनच घेईल, म्हणून मैया इथे ठेवा तुमच्या हातातली, म्हणजे तो तुमचा जो नियम आहे तो मोडला जाणार नाही, तर तुम्ही चला. आणि त्यांनी तिथे मैया ठेवली आणि ते म्हणाले की चला डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये सगळं बरं करून घेतलं. त्यांच्या पायाला पट्टी वगैरे बँडेज बांधून आणल्यानंतर ते म्हणाले की आता तुम्हाला चालता येणार नाही, कारण ते बँडेज बांधलं ते सुकावं लागेल, त्याच्यानंतरच तुम्ही परिक्रमा करू शकता. म्हणाले अहो आता मी इथे आश्रम असतात तिथे राहिली असते, आता मी कशी जाऊ. त्यामुळे त्याची काही काळजी करू नका, तुमची मैया इथे आहे, तुम्ही मैया बरोबरच या दवाखान्यातच राहा आणि सकाळी मी तुम्हाला चहा पाणी रात्री जेवण वगैरे घेऊन इकडेच येईल. म्हणजे मैया किती काळजी घेते बघा, इतकी मुलासारखी ती काळजी घेते की म्हणजे कोणीच आहे. आणि मैयाच्या किनारी असंच वात्सल्य रूपी आपल्याला प्रचिती येते. ती सगळी त्याची काळजी घेतली आणि इतकी काळजी घेतली की त्याने घरी जाऊन म्हणजे ते सगळे पेशंट पूर्ण केले. पेशंट पूर्ण करून घरी जाऊन मिसेसना सगळं डबा वगैरे घ्यायला सांगितला, डबा करून आणले. डबा करून आणून दिला, त्यांना डबा दिला आणि तो त्यांनी घेतला, चालला प्यायले आणि ते दवाखाना बंद करून गेले आणि त्यांना इथेच राहायला सांगितले. परत सकाळी ते आले आणि सकाळी पुन्हा त्यांनी चहा वगैरे नाश्ता वगैरे आणला, त्यांना तो वगैरे घेतला आणि त्यांनी त्यांचे आभार मानले. तर ऍक्च्युली परिक्रमा करताना आपल्याकडे पैसे काही नसतात, काही ठेवतात, त्यावेळेला त्यांना काही माहिती नव्हतं म्हणून त्यांनी ठेवले. असंच त्यांनी निघाले, म्हणाले की डॉक्टर तुम्ही माझी एवढे, पण मी आता तुमच्या रुग्णातच राहील, कारण माझ्याकडे तर द्यायला तुमची फी नाहीये. नाही म्हणे फी कसली, माझ्याकडनं मैयाच्या परिक्रमा करणाऱ्यांची माझ्याकडनं सेवा झाली, हेच मोठं मला हे मिळालं आहे, हीच माझी फी आहे. आणि उलट त्यांनीच त्यांना नमस्कार केला की तुम्ही परिक्रमा करताय तर माझा नमस्कार, म्हणून त्यांनी नमस्कार केला. असं करून त्यांना एकदम भरून आलं की त्या फॉरेनहून आल्यामुळे त्यांना इकडच्या ह्याची तितकी काय माहिती नव्हती. त्यामुळे ते म्हणाले मला अगदी भरून आलं की हे अनोळख्या गावात की स्त्री आली असताना सुद्धा एवढी काळजी घेतली जाते. आणि असं करताना त्यांनी ती परिक्रमा केली. ती परिक्रमा केल्यानंतर त्यांना एवढा आनंद झाला होता की त्यांनी आतापर्यंत 3 परिक्रमा केल्या चालत आणि त्याही अनवाणी केल्या. दुसऱ्या परिक्रमेला त्यांना असाच एक अनुभव आला होता की त्यांना कुत्रा चावला. हे उत्तर तटावर झालं होतं आणि कुत्रा चावला तो दक्षिण तटावर झाला होता आणि तिथेही काही नव्हतं. इथे तरी निदान शाळा वगैरे सुटली होती त्यामुळे मुलं दिसली, पण दक्षिण तटावरनं जेव्हा आले तर त्यांना तिथे काही गाव वगैरे काहीच नव्हतं. सगळं मोकळं हे होतं आणि तिथे कुत्रा येऊन कसा काय त्याला चावला आणि चावला तो पायाला, म्हणजे जरा ह्याच्या पायाच्या इथे ऐकाच्या वरती चावल्यामुळे त्यांना ते अशा दगडात चालत होत्या आणि काठी होती, ती काठी त्यांनी उगारली नाही, कारण मैयाचा तो दंड होता, तो दंड्याचा आपण कुणाला मारण्यासाठी वगैरे ती मैयाच आहे असं त्यांनी केलं आणि म्हणाले की मैया माझ्याकडनं काहीतरी चुकी झाली असेल म्हणून मला ही शिक्षा मिळाली असं मी समजते, जे काय असेल ते तुम्ही मानून घ्या असं ती म्हणत पुढे आली. पुढे आल्यानंतर चालताना त्यांना एक बाई पाण्याचं हंडा घेऊन वरती जाताना दिसली आणि त्यांना ते
पाणी जाताना दिसल्यावर त्या म्हणाल्या की अरे भैया कौन बह रहा है. ती म्हणाली की हा क्या हुआ. तेने काटा है. चलो चलो ऐसे नाही. आणि ती आपल्या घरी घेऊन गेली. ती म्हणाली की आपलं घर आधी ते विचारलं घर कुठे आहे, कारण परत पाठी येता येत नाही ना, त्यामुळे घर कुठे आहे. ते म्हणाले आगे आहे. आप डरना मत, आपका भैया का कुछ हे नाही होगा. तर म्हणाले ठीक आहे. मध्ये गेली, कारण ते जास्त वेळ हे झाली तर काय त्रास होण्याचे आणि मुख्य परिक्रमा पूर्ण होणार नाही ह्याचा त्यांना हे वाटलं होतं की आपली परिक्रमा जर पूर्ण नाही झाली तर ते म्हणाले की होईल ना हे जास्त दिवस नाही. मी फक्त तेवढं हे पट्टी काय बांधत असते ते करीन आणि मी माझी परिक्रमा परत करेन. काय असेल ती मैया बघून घेईल. त्यामुळे नाही नाही चलो. आणि त्यांनी नेल्यानंतर घरी त्यांच्या घरातले डॉक्टर्स होते, त्यामुळे त्यांनी दुसरीकडे कुठे नेलं नाही. ते नेलं म्हणाले बघ झाले. त्यांनी इंजेक्शन लगेच दिलं वगैरे. म्हणाले चांगला आहे, इंजेक्शन घ्यावीच लागेल तुम्हाला. त्यांनी अँटिबायोटिक इंजेक्शन वगैरे दिलं, घेतलं, औषधं दिली. म्हणाली औषधं घ्या. त्या औषधाचे पैसे नाही म्हणे, पैसे बिसे काही नाही मला, उलट आमच्याकडनं ही सेवा घडली हेच खूप आहे आम्हाला असं करत. आणि त्या दिवशी त्यांनी त्यांचं ते त्यांना पुढे गावात जाताना म्हणे तुम्हाला काही म्हणजे हे नाही आहे, घर इकड लांब आहेत गावं, तर आता ह्या घरानंतर बरंच अंतर चालत गेल्यावर की तुम्हाला घरं लागतील, आता नाही आहे. तर ही शिदोरी तुम्ही बरोबर घ्या. म्हणून तिला शिदोरी बरोबर दिली. ती शिदोरी घेऊन त्या निघाल्या. निघताना ती पूर्ण केली आणि तोही अनुभव त्यांना चांगला आला. ते म्हणायला भैया माझे दोन्ही ह्याच्या अशा हे झाल्या तर मी तिसरी परिक्रमा करणार आहे. मला परत अनुभव आला तरी हरकत नाही, पण मी तुमची परिक्रमा पूर्ण करणार आणि मला आनंद हवा आहे. काय नर्मदा मैयाच्या किनारी असतं हे परिक्रमा प्रदक्षिणा जे करतात त्यांना तो आवडतो. आणि मैया इतकी लाड करते ना आणि इतकं आपलंच मानून घेते की जो एकदा प्रदक्षिणा घातल्यानंतर परिक्रमा केल्यानंतर तो पुन्हा पुन्हा जातो हेही तितकंच खरं आहे. इतकं वेळ लावते नर्मदा मैया. आणि नर्मदा मैयाची अशी बरीच उदाहरणं आहेत. आमची उत्तरवाहिनीची पण मी 2 उदाहरणं सांगते. आम्ही उत्तरवाहिनी केली होती. गेल्या वर्षी 2 उदाहरणं सांगते. गेल्या वर्षी आम्ही उत्तरवाहिनीला जाताना गोविंद आश्रम वगैरे आहे, सीताराम आश्रम आहे, तिथून आम्ही पुढे गेलो. तपोवन आश्रम वगैरे पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर भरपूर आंब्याची झाड आहेत. आंब्याच्या झाडं आणि ते इतक्या कैऱ्या लवणलेल्या होत्या खातपर्यंत की लहान मुलांनी तरी हात लावला तरी कैरी हातात येईल. त्याप्रमाणे त्या माझ्या ग्रुपमध्ये 6-7 जणी होत्या आणि आधीच्या प्रत्येक वेळेला आपापल्या चालीप्रमाणे सगळेजण पुढे जातात. आम्ही 20-1 जण होतो त्यावेळेला. 5-6 बायका पुढे गेल्या होत्या. आम्ही 7-8 जण होतो. मागे 4-5 जण, मागे 2 अशी चालत होतो. तर ते आमच्या ग्रुप मधल्या 6-7 जणी होत्या. त्या म्हणाला या बाय कैऱ्या छान लागलाय, ते झाडाला आपल्याला मिळालं तर ती झाडी येतं, नाहीतर आपण काढली असती. आणि खरं तर ना तिथे कोणी नव्हतं, म्हणजे आमच्याशिवाय त्या रस्त्यावरती किंवा जाताना पाठीपुढे कोणी नव्हतं. आम्हीच होतो आमचे लोक. आणि आता या झाडीमध्ये कसं जायचं म्हणून कोणी मनात म्हणाले की जाऊ दे आपल्याला ते काय जमणार नाही, आपण आपले पुढे जाऊया. पुढे गेले. पुढे गेल्यानंतर एक आजोबा धावत धावत आले आणि त्याने टॉवेल मध्ये ना भरपूर कैऱ्या आणल्या. कैऱ्या आणल्या तर टॉवेल पण अशा धरून आणल्या आणि हात लावला. मी म्हटलं अरे आता इथे कोण हात लावताय, म्हणून पाठी वळून पाहिलं. मैया मैया कैरीला ये, कैरीला ये केली. म्हटलं अरे बापरे. आणि म्हटलं आमच्या लक्षात सगळ्या जणी आम्ही गोळा घालून म्हणाला अरे आपण बोललेलं हे फक्त तसं, म्हणजे तिथे कोणीच नव्हतं, म्हणजे त्या आजोबा तर नव्हते. कोणी नसताना हे ऐकलं कोणी आणि हे कसं काय कैऱ्या घेऊन आले आणि आपल्याला कैऱ्या पाहिजे होत्या हे कसं काय कळलं. आणि आम्हाला सगळ्यांनाच अचंबा वाटलं की मैया कसं पूर्ण करते आपल्याला जे काय हवं असतं ते लगेच पूर्ण करते, हे महत्वाचं. तर ते घेतल्या कैऱ्या घेतल्या. मी सगळ्यांना देत होते. तोपर्यंत मी आजोबा थँक्स म्हणून आजोबांना सांगायला तर ते कुठे गायब झाले ते काय दिसले. म्हणजे मैया या रूपात सुद्धा येऊन इच्छा पूर्ण करते. असंच आम्ही पुढे गेलो आणि आम्ही हा ग्रुपमध्ये बोलताना सांगत होतो की असं झालं. तर अरे आम्हाला पण एक अनुभव आला. म्हटलं काय आलं. त्यामुळे आम्ही ना तिकडे येताना विलायती चिंचा खूप होत्या झाडाला, इतक्या डबल्या आणि इतक्या छान होत्या की आम्हाला एकदम असं वाटलं की
दगड मारून पाडाव्या. ते म्हणाला की दगड मारून पाडा, पण एवढ्या उंचा दगड आपला जाणार कसा, आपला तिथपर्यंतच असेल, त्यामुळे कसं काय कसं माहिती ते एक म्हणे व्यक्तीला त्यांनी ना काठी होती, त्या काठीला ते हे होतं लावलेलं आकडा असा, आणि त्यांनी त्या विलायची चिंचा पाडल्या आणि त्या ग्रुपमध्ये 5 जणी होत्या. 5ही जणांनी त्या एवढ्या चिंचा दिल्या, त्या इतक्या खुश झाल्या. आणि पुढे सीताराम आश्रमाचे देर सगळेजण बसले होते, तर तिथे सगळ्यांना त्या वाटत होत्या की म्हणे बघा चिंचा मला एवढ्या सगळ्यांनी दिला, ते विलायती चिंचा आपल्याकडे क्वचित कधीतरी दिसत नाही. तर मी म्हणाले हो, आणि इतक्या चिंचा बघितल्या सगळ्यांनाच आनंद झाला, सगळ्या खात बसल्या आणि खाल्लं. आणि मग पुढे आम्हाला वासुदेव कुटीच्या रस्त्याने आम्हाला परत यायचं होतं. तर अशा प्रकारे हे आम्हाला 2 अनुभव तिथे तिथल्या आले. तसंच आणि नर्मदा मैयाच्या ह्याच्यावरती बरेच साधू संत फकीर अजूनही म्हणजे आपल्याला ते दिसत नाही, पण त्या अशा ह्याच्यामध्ये जसं गिरनार पर्वतावरती करताय, तशा तपस्या करणारे कुठे कुठे आहेत. म्हणून ती इतकी पावनभूमी झालेली आहे आणि इतकी चांगल्या प्रचिती तिकडे प्रत्येकाला येतात. म्हणजे असं नाही की एकच कुठेतरी गेले म्हणून प्रचिती, असं नाही. प्रत्येक जण प्रदक्षिणा जेव्हा जेव्हा परिक्रमा करतो तेव्हा त्याला कुठे ना कुठे काही ना काही अनुभव येतो. तर प्रदक्षिणा जेव्हा करतो तेव्हा मोठी परिक्रमा करताना कमंडलू आणि पांढरा वेश असावा, म्हणजे महिलांना साडी किंवा पांढरा पंजाबी ड्रेस आणि पुरुषांना लुंगी सदरा वगैरे असं. आणि त्याच्यात आचारसंहिता असते मोठ्या परिक्रमेमध्ये. मग ती तुम्ही पायी अनवाणी वगैरे करा किंवा चप्पल घालून करा, चालते. पण जेव्हा आपण मोठी परिक्रमा करतो तेव्हा ते पांढरे कपडे आणि कमंडलू, दंड हा असावाच लागतो. दंड ह्याच्यासाठी असतो की कुठेही जाताना समजा अगदी शून्यपाणीचं जंगल असेल, लकड असेल, तेव्हा कुठेही जाताना समजा कोणी नसेल आणि जसं पशु आता त्यांना कुत्रा दिसला तसं वन्य पशु वगैरे पण दिसले तर हातात काठी असेल तर घाबरून जाईल, ते दंड असावा, दंड असतो. आणि कमंडलूत मैयाचं पाणी आहे, कुठे मध्ये जाताना तहान लागली तर प्लास्टिकची बाटली हा प्रकार नाही, कमंडलू असतो, तर तो घेऊन जायचा आणि त्याच्यात पाणी असतं. आणि दुसरे असं असतं की परिक्रमा करताना छोट्या बाटलीमध्ये मधी डबा असते काही असते, त्याच्यात ते नर्मदा मैयाचं पाणी घ्यावं लागतं. आणि सूर्यास्त आपलं सकाळी झाली की पहिल्यांदा सूर्योदय झालं की बाहेर निघायचं. बाहेर निघालं तर म्हणजे मैयाची प्रार्थना पूजा अर्चा करायचं आणि बाहेर निघायचं प्रवासाला. जितके अंतर चालता येईल तेवढं अंतर चालायचं, पण सूर्यास्त व्हायच्या आधी आपण ज्या स्थळी आहोत त्या ठिकाणी थांबायचं. पूजा आरती मैयाची करावी लागते, ती पूजा आरती करायची. आणि जाता येताना कोणी सदावर्त म्हणजे कोणी बोलवलं आणि जर शिधा दिली या तर जेवायला बोलवलं तर ते जेवायला जावं लागतं, तिथे अवैरता येत नाही, कारण नर्मदा मैयाचा तो दंडकच आहे. जर त्यांनी बोलवलं आणि तुम्हाला दिलं आणि देतातच, सांगताना आपल्याला कोणी ना कोणी बोलवतच. म्हणजे चहावाल्याची टपरी असेल तरी तर म्हणणार बापूजी मैया चाय पिके जाओ, मग चहावर बिस्किट वगैरे देतात. म्हणजे तिथे कोणत्याही ह्याची कमी नाही. आपल्याला तिकडे भूक तहान काही लागली तर मैया अक्षरशः अगदी सडळ हाताने आपल्याला देत असते, तिथे पैशाचा पण व्यवहार वगैरे काही नाही. आणि असंच हे चालत असतं. आणि ते ज्यांच्या घरात काही नसेल तरी ते लोक आपल्याला बोलवून आपली सेवा करतात. त्यांना इतका आनंद होतो, म्हणजे परिक्रमावासियांची सेवा करणं म्हणजे ते स्वतःला आपला धर्म केवढं आपण पुण्य जमा करतो असं त्यांना वाटतं. आणि हे असेच परिक्रमा करत असतात, प्रत्येक जण आपापल्या परीने जसं असेल तसं सेवा करतात. काहींच्या घरी नसेल तर काही वेळेला काय होतं, सूर्यास्त झाला तर आश्रम नाही मिळाला तर कुठे गोठा असेल तर गोठ्यातही दिवस काढावा लागतो. पण मैया तिथे कोणताही गोठा असला तरी त्रास होऊ देत नाही. किंवा आपल्याला आता आपल्या इथे असल्यानं आपण फॅन पाहिजे हे पाहिजे, तर तिथे तसं काही आपल्याला आपण विचार नाही करू शकत. तर आपल्याला तिथे असं काही जाणीव करून देत नाही की वारा नाही वे नाही. थोडस आपण इथे एसी मध्ये राहिले त्या लोकांना असं वाटतं की बाबा थोडं थंड वाटायला पाहिजे, पण तिथे
मैयाचा एवढा छान हे असतो, म्हणजे ती कुशीतच घेतल्यासारखं असतं मैयाने. आणि इतकं सुंदर ती हे करते ना, की त्याचा अनुभव घेतल्याशिवाय नाही त्याची प्रचिती करणार, हे सांगते. पण अतिशय सुंदर तिचे अनुभव लोकांना येतात. आणि म्हणून तर प्रत्येक जण परिक्रमा करण्यासाठी जातात. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने ही परिक्रमा एकदा तरी करावी. मोठी नाही झाली तरी छोटी 1 ते 5 दिवसाची उत्तरवाहिनी आहे ती तरी करावी. कारण तिथेही उत्तरवाहिनी चैत्रामध्ये पण भयंकर ऊन असतं. मोठ्या परिक्रमेला तर अखंड उन्हातच सगळं करायला लागतं. तर इथे पण 1 ते 5 दिवसामध्ये कधी एका दिवसात होऊन जाते. ती 31 किलोमीटरची असते, तर ती होते. मोठ्या परिक्रमेचं तुम्हाला आणखी एक सांगते की आम्ही ती बसमधनं केली होती 2024ला. तर तेव्हाही खूप छान हे झालं होतं की आम्ही बडगावावरनं निघालो होतो. तिथे राजघाट आहे. राजघाटावरती भरपूर मैयाला पाणी आहे. तर तिथे एक मोठी दत्ताचं मंदिर आहे, पण ते पाण्याखाली गेलेलं आहे. जेव्हा पाणी कमी होतं तर त्या मंदिरात जाता येतं. आम्ही गेलो तेव्हा आम्हाला ते दर्शन करता नाही आलं, कारण भयंकर पाणी होतं, म्हणजे पार पोटपर्यंत पाणी होतं. तिथे प्रत्येक ठिकाणी सदावर्त असतं, म्हणजे परिक्रमा असते तिथे जाताना दिसलं ना की लोक त्यांना गहू तांदूळ वगैरे काय असं मिळतं. नर्मदा किनारी असं असतं की तुम्हाला जरी भात धान्य वगैरे असं दिलं, पीठ दिलं, तांदूळ दिलं, तर तुम्ही ते शिजवू शकता, कारण तिथे दगड आणि काठ्या हे मिळतं. त्यामुळे चूल मांडून तुम्ही तुमचं जर छोटं काही आणलं असेल तर करू शकता इतकं. तर मैयाने ती सोय केलेली असते की कुठे जाताना तुम्हाला चूल बिल काय हे करता येते, कारण तिकडे काठी आणि काठ्या आणि हे मिळतं दगडी. चूल मांडून आपण तो हे करू शकतो, शिता करू शकतो, ते अन्न शिजवू शकतो. असं प्रत्येक वेळेला करावं लागतं तसं नाही, कारण किती किलोमीटर चालायचा हा एक हे दिलेला असतो. आणि त्याप्रमाणे आपण 30 किलोमीटर 21 किलोमीटर गेल्यावरती कुठला आश्रम आहे त्या गेल्यावरती ह्याचा एक आराखडा पण दिलेला असतो आपल्याला, जेव्हा आपण परिक्रमा करावी लागते. त्यामुळे त्याप्रमाणे कळतं की अमुक एका गाव गेल्यानंतर आपल्याला आहे, आता मधल्या गावात आहे तर बरोबर चाललं पाहिजे आणि त्या गावापर्यंत पोहोचलं पाहिजे. काही काही जण आणि किती जण एक हे आहे की मैया परीक्षा घेत, म्हणजे बरे तुम्ही जाताना 5-7 जण किंवा 10 जण म्हणून गेलात तरी एक वेळ अशी येते की तुम्हाला ते एकट्याला सोडते. बरोबर बरोबर सगळीजण आपापली निघून जातात, ते एकटाच राहतो. पण तेव्हा मैया परीक्षा घेते. परीक्षा घेताना तर तुमचा कधी कधी रस्ता चुकला जातो, कारण बरेचसे लोक गेले पुढे, तुम्ही एकटे राहिलात तर तुम्हाला तो मार्ग सापडत नाही. आपण कुठल्या वेणी जायचं आहे, या वेणी गेले तर आपण कुठे जाऊ, नर्मदा येऊन तर जाणार नाही, किंवा आपल्याकडनं काही चूक तर होणार. आणि काही वेळा घाबरतो आपण की आता पुढे काय कसं होईल, आपल्याकडे कोणीच नाहीये, आपल्याला रस्ता कळत नाहीये. पण त्यावेळेला नर्मदे हा रस्ता जप केला की मैया कुठल्या ना कुठल्या रूपात येते आणि सांगते की अरे मैया, कि आपको ये नहीं ये साइड से जाना है, ये नहीं ये साइड से, म्हणजे रस्ताही दाखवायचा, मार्ग कुठे जायचा आहे तुमचा तो मार्ग दाखवण्याचं सुद्धा मैया काम करते, कुठल्या ना कुठल्या रूपात येते. त्यामुळे मैया आपली इतकी काळजी घेते, हे सगळ्यांना परिक्रमेत इतका अनुभव घेतलेला असतो. इतकंच नव्हे तर वासुदेवानंद होते ते एकदा काय झालं, ते असेच भ्रमंतीवर होते ते. तर भ्रमंतीवर असताना एकदा काय झालं, ब्राह्मणी गाव होतं. ब्राह्मणी गावाच्या इथे आले तर तिथे दक्षिण त्यांचा एक म्हण होता की 3 दक्षिणी ब्राह्मण असतील ती त्यांच्याकडचा चिदा घ्यायचा आणि ते फक्त खायचं, त्याच्यावरती दुसरं कोणाकडे काही दीक्षा घ्यायची. तर ते ज्या गावात आलं, ब्राह्मणी गावात आल्यानंतर त्यांना एकही दक्षिणी ब्राह्मण नव्हतं. त्यांना कळलं की आता आपल्या इथे आपला उपास करावा लागेल. उपास करावा लागेल म्हटल्यावरती ते म्हणाले ठीक आहे, मैयाची हे. आणि त्यांनी काय केलं, कुमारिका आली, मैया कुमारिकेच्या रूपात आली. कुमारिकाच्या रूपात आली आणि वासुदेवानंद स्वामींचा असा हात धरला आणि म्हणाली, काय भिक्षेची वेळ झालीये, बसून काय उठा उठा. तर ते म्हणाले की नाही, इथे दक्षिणी ब्राह्मण कोणी नाहीये, तर मला शिधा मिळणार नाहीये.
तर ते म्हणाले चला माझं इथे जवळच गाव आहे नेमावर, तर नेमावरच्या इथे चला माझ्या घरी तुम्हाला देतो. पण ते म्हणाले की पण तुझं एकच घर आहे, मला 3 घरची घ्यावी लागते. अहो चला, त्या माझ्या इकडे गावाला 17 दक्षिणी ब्राह्मण आहे, चला तुम्ही. आणि ती त्यांना हात धरून घेऊन गेली. बरं छोटी मुलगी बोलवते म्हणून ते म्हणाले जाऊ दे आपण जाऊया आता घरी, आणि गेलो. आणि त्यांनी 3 ब्राह्मणांकडनं शिदा घेतली आणि एका ब्राह्मणाला विचारलं की इथे दक्षिणी ब्राह्मण किती आहेत? तर म्हणाले 17. एवढ्या लहान मुलीला कसं काय? आणि शेवटी ते सात्विक आणि हेच होते, त्यामुळे त्यांना माहिती होतं की ही मैयाच असेल. पण तरी सुद्धा त्यांनी विचारलं किती ब्राह्मण आहेत तिथे, तर ते म्हणाले 17 ब्राह्मण आहेत. 17 ब्राह्मण आहेत, म्हणाले एवढे 17 ब्राह्मण आहेत कसं कळलं? म्हणजे ही नर्मदा मैयाच आहे. आणि अशा तऱ्हेने त्यांना ती शिदा उत्पन्न करून त्यांना दिली. असंच एकदा त्यांच्या गरुडेश्वरला पण झालं होतं. गरुडेश्वरला ते एकदा स्नानाला, ते नेहमी मैयात स्नान करायची, त्यांची खूप हे असायची. तर नर्मदा मैया ते स्नान करायला गेले. स्नान केले तर काय झालं, त्यांच्या कमरेला लचक भरल्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी जाता आलं नाही भिक्षा घ्यायला. तर ते पडून राहिले. तेव्हा पण मैया आली. मैया आली म्हणाली की अरे, भिक्षेची वेळ झाली आणि तुम्ही अजून बसून राहिलात, असं कसं? उठा बरं. तर ते म्हणाले की मी नाही उठू शकत. का, काय झालं? म्हणाले की माझ्या कमरेला ना लचक भरली, त्यामुळे मी नाही चालू शकत. त्यामुळे एवढंच ना? म्हणाले एवढंच म्हणजे मला उठता येत नाही आणि एवढंच कसं काय? मैयाने काय केलं, छोट्या कुमारिकाच रूप घेऊन आलेल्या, आणि हातात त्यांनी काय विभूती घेतली आणि काय मंत्र म्हटला, आणि तो मंत्र म्हटलेलं विभूती आहे ती त्यांच्या कमरेला लावली. आता बघा पाय झटका, उठा जरा, पाय झटका. अरे असं काय, मला उठा पाय झटका म्हणते म्हणजे नुसतं लावल्यावरती असं काय, एवढं काय झालं? आणि तेवढा ठीक आहे तू म्हटलंय तर मी उठतो. आणि चक्क ते उठले, पाय झटकला, आणि त्यांनाही आश्चर्य वाटलं की असं काय केलं या कुमारिकेने की मला इतकं बरं पडतं, बरं वाटलं. आणि नंतर त्याने डोळे मिटले आणि मग पुन्हा त्यांनी बघितलं की ते म्हणाले अरे मैयाच आहे. मग त्यांनी नमस्कार केला. ते म्हणाले मला का नमस्कार करतात, मी तर लहान आहे ना. तर मग ते म्हणाले नाही, मी तुम्हाला ओळखलंय, तुम्ही नर्मदा मैया आहात. म्हणजे असा अनुभव त्यांनाही आलेला आहे. असा बऱ्याच ठिकाणी काय काय अनुभव लोकांना येतात. एकदा काय झालं की अ, आपले जसे आचार्य वगैरे गेले तसे त्याप्रमाणे बरीच काही अशी साध्या व्यक्ती ज्या गेल्या होत्या, तर त्यांनाही असाच अनुभव आला. तर ते गेले आणि त्यांच्या इथे गेल्यानंतर एका ठिकाणी आता सूर्यास्त झाला म्हटलं त्यांना थांबावं असं लागलं, आणि तिथे एक घर होतं, असं झोपडीसारखं घर होतं. आणि म्हणजे त्या घरामध्ये तसं दारिद्र्यच म्हणायला पाहिजे, काहीच नव्हतं. त्यांना जेवायला काय मिळेल अशी शंका होती. पण ते येताना त्यांनी विचारलं की मी इथे आज रात्र राहू शकतो का, कारण आता सूर्याचं मला कुठे जाता येणार. हा हा, रुको रुको, आणि त्यांनी थांबवलं. थांबवल्यानंतर ते तिथे थांबले आणि नंतर बघितलं की आपल्याला तर इथे काही मिळणार नाही, म्हणून काय म्हणाले ते असंच नामस्मरण आपलं, आपल्या परिक्रमा करताना नेहमी नामस्मरणात किंवा पारायण वगैरे करणं हे चालू ठेवतात. तसं त्यांनी वाचायला सुरुवात केली. आणि ते म्हणाले चला आपण आता वाचूया. त्यात ते म्हणाले की मी जरा बाहेर जाते आता. ते म्हणाले अरे म्हणजे घरात कोणी दुसरा नव्हतं ना, बाहेर जाके आप दरवाजा, नाही नाही आप आहे ना, आप खुला रखे मैं जातो. आणि ते जाऊन आले आणि त्यांनी ते पीठ आणि घेऊन आले, आणि त्याचं म्हणजे पिठाचा गोळा शिरा असं इतकं ते सामान असं घेऊन तेवढं पुरती कसं कुठून काय आणलं त्यांना कळलं नाही. पण ते घेऊन आले आणि त्यांना तो शिरा म्हणाले माझ्याकडे बाकी काही नाहीये, पण मी हे जे आणलंय तर तो प्रसाद म्हणून आमच्या घरचा तुम्ही खावा. तर ते म्हणाले अरे तुम्ही तर काहीच केलं नाही, तुमचं जेवायला काही नसताना तुम्ही मला का करू म्हणजे हे करतात. नाही नाही, आम्हाला असं हे आहे की आमच्या घरातून अतिथी असा उपाशी कधी जायचा ठेवायचं नाही, उपाशी अतिथीला काही ना काहीतरी आपल्या घरात द्यायचं. असं करत त्यांनी तो शिरा, असा एक अनुभव आहे.
दुसरा एक असा अनुभव होता की दुसऱ्या एका घरात गेले, म्हणजे महाराजपूर वगैरे त्या साईडला गेल्यानंतर पण एका असा अनुभव आला की त्या घरात गेल्यानंतर त्यांच्या घरात बरीच मंडळी होती, खूप मंडळी होती. आणि त्यांच्याकडे असं एवढं काय हे नव्हतं, जेवणाची वगैरे वेळ निघून गेली होती, चहाची वगैरे वेळ होती. तर त्यांनी घरातल्यानी कोणी चहा नव्हता घेतला, पण लहान मुलांनी त्यांच्या घरात लागला ते दूध देत होते. तर सगळ्यांचं झालं होतं, म्हणजे त्या दोन मुलांचं त्यातला एक मुलगा लहान होता, तर त्याचं दूध असाच पेला राहिला होता. तो दुधाचा पेला असाच राहिला होता आणि ते म्हणाले की अरे दूध पी. तर त्यांनी ते आले आणि म्हणाले की भैया मैं यहाँ रुक सकता हूँ क्या? तर ते म्हणाले हा हा, आप परिक्रमावासी हो ना, बैठो बैठो बाबूजी बैठो. आणि त्यांनी बसवलं त्यांना, बसवलं आणि त्यांनी विचार केला की आता आपल्याकडे हे एवढं दूध आहे आणि ते आपण बाळाला दिलेलं आहे आणि त्याचं कसं काय आपण घेणार आहे आणि यांना चहा तरी कसा करून द्यायचा, असं त्यांना ते हे झालं. त्या काही न बोलल्या आणि म्हणाल्या आपण आता काय करायचं, मग आपण जावं आणि दूध घेऊन तरी यावं असं. ती तितक्यात का माहिती नाही, ते लहान म्हणजे तीन एक वर्षाचं लहान बाळ असेल ते, त्याला ते दूध दिलं, ते दूध त्यांनी पेल्यातलं त्यांना दिलं. ते अतिथी आहेत ना, मग त्यांना दिलं. म्हणजे आईच्या मनात असताना सुद्धा आई जे करू शकत नव्हती ते लहान बाळाने केलं. ते इतक्या लहान मुलांना सुद्धा, इव्हन जाताना सुद्धा लहान मुलं तिकडे नर्मदे घर म्हणतात, ते आपल्याला बघितलं सफेद कपड्यात चाललंय ते चाललंय, तर ते आपल्याला नेहमी बघितल्यावरच म्हणतात हे परिक्रमावासी आहेत, तर आपण यांना नर्मदे हर म्हणतात आणि मग आपणही नर्मदे हर म्हणत परिक्रमा करत असतो. असं मोठ्या परिक्रमेत नेहमी कुठले छान हे अनुभव येतात. बरं आता ह्याचं सांगायचं म्हणजे नर्मदेचं, नर्मदा बऱ्याच ह्याच्यात हे असते, तर ती अशा प्रकारे असतं. भारत खंडात ती खरं मध्ये इतर नदींपेक्षा आकार आणि विस्ताराने, लांबीने अनेक ह्याच्या नद्यांपेक्षा मोजमापापेक्षा म्हणजे नर्मदा मैयाचं खूप प्राचीनत्व आणि पुण्यदान म्हणून ती सर्वश्रेष्ठ मानली जाते. या सगळ्या वैशिष्ट्यामुळे तिचीच फक्त परिक्रमा केली जाते, नर्मदा मैयाची, इतर नद्यांची केली जात नाही पुण्यप्रदानामुळे. आणि तिचं अपुरेपण नसावं ते म्हणजे पुराणातले जे आहेत म्हणजे रामायण वगैरे महाभारत यातल्या लोकांची सुद्धा त्या घाटावरती हे आहेत, म्हणजे महादेवाची स्थापित शिवलिंग आहे. तर ती त्यातलं मी तुम्हाला सांगते की जनक राजाचं अनघोरा येथे जनक घाट आहे आणि रामपुरा येथे रामघाट आहे. रामेश्वर तीर्थ पण आहे. हनुमंताचं सुद्धा आहे हनुमंतेश्वर. जांबुवंताचं आहे पोयछा. नल आणि नील आहे तिथे नलेश्वर, नारखेडी गाव आहे तिथे नलेश्वर म्हणून महादेव आहे. मेघनाथ तीर्थ यांचं कोटेश्वर जवळ आहे. सीता वाटिका तीर्थ सीतार्पटन आहे. लक्ष्मणेश्वर तीर्थ आहे. वाल्मिकेश्वर तीर्थ आहे. अक्रूर म्हणजे कुंभकर्णाचा मुलगा, अक्रूरेश्वर तीर्थ आहे. सुग्रीव वांद्रेश्वर तीर्थ आहे. नारेश्वरला श्रीरंगावधूत स्वामी आहेत. गरुडेश्वरला टेंबे स्वामी, महेश्वरला अहिल्यादेवी, मालसरला डोंगरे महाराज, खेडीघाटला चंद्रशेखर परमहंस आणि रमाबाई इंदोरकर, तिलकवाड्याला विष्णुदेवानंद आहेत. भामोरीला चंद्रशेखर बाबा आहेत आणि तेलीभट्टाटला सियाराम बाबा आहेत. आता ते नाही आहेत, 13 वर्षीच गेले ते 25 साली. सागर हा जो आपण प्रवास करतो नर्मदा मैयाचा, तर तिथे एक सागर प्रवास पण लागतो. त्या सागर प्रवासाची एक कथा सांगते. सागर आणि नर्मदा यांच्या मिलनाची आख्यायिका अशी आहे की सागर आणि नर्मदा मैया यांच्या मिलनाच्या वेळी दोन्ही प्रवासाचा फोर्स खूप असल्यामुळे मोठे मोठे भवरे निर्माण झाले होते. जणू ते भवरे म्हणजे मंथनच होत. अशा या मंथनातून 16 रत्न निघाले आणि त्या 16 रत्न निघाल्यामुळे
त्या सागराला रेवा सागर किंवा रत्नसागरला ती जेव्हा मोठी परिक्रमा दक्षिणाने जेव्हा हे करतो तर तेव्हा सागर प्रवास पण आहे. तर ती विमलेश्वर वरनं सागर प्रवास आहे. सागर प्रवास बोटीत करावा लागतो. तो जवळजवळ 4 तासाचा आहे आणि होडीने जर केला तर आता मोठ्या बोटी आहेत त्याच्यामुळे तो आता 3 तासात होतो. पण तो प्रवास समुद्राचा करावा लागतो आणि तो समुद्राचा प्रवास करताना मैयाचं आणि सागराचं मिलन आहे म्हणून ते मैयाची ओटी भरली जाते. तेव्हा तिथे खड नारळाने तिची ओटी दिली जाते. अर्थात ते नावाडी घेतात आणि सागराला धोतर जानवं नारळ असं अर्पण केलं जातं तिथे. प्रत्येक परिक्रमावासी तिथे हे अर्पण करतात कारण तो सागर मिलनाचा एकमेव हे आहे. दुसरी एक गोष्ट अशी सांगायची की नर्मदा मैया जेव्हा स्त्री रूपात होती तेव्हा तिचं लग्न ठरलं होतं. लग्न ठरलं तेव्हा तिला पाहायचं होतं की आपला वर कसा आहे काय दिसायला. तर ती स्वतः कशी जाणार म्हणून मैयाने काय केलं आपल्या मैत्रिणीला सांगितलं की जरा जाऊन बघून ये. तर सोमभद्र राजाकडे तिची मैत्रीण आली आणि मैत्रीण आल्यानंतर ती इतकी मोहित झाली त्यांना पाहिल्यानंतर आणि काय झालं ती नर्मदा मैया तिथे येणार होती म्हणून सौभद्राला माहिती होतं. तर मैत्रीण आली आहे हे तिला माहिती त्यांना माहिती नव्हतं. तर सौभद्राला म्हटलं की मैयाच आपल्याला भेटायला आलेली आहे. आपलं लग्न जमलंय तर आपल्याला नर्मदा भेटायला आली असं वाटलं आणि ते त्यांच्याशी गप्पा मारत बसले आणि ती इतके छान गप्पा आणि ती स्वतः प्रेमात पडली सोमभद्राच्या मैत्रीण. ती प्रेमात पडल्यामुळे त्यांना असं वाटलं की हा हे नर्मदा मैया आपलं लग्न जमलेलं आहे म्हणून त्या गप्पा वगैरे मारायला आणि बराच वेळ झाला म्हणून नर्मदाबाई वाट बघत बसली आपली मैत्रीण अजून का आली नाही काय झालं म्हणून नर्मदा मैया तिथे बघायला सोमभद्र राजाच्या इथे आली आणि बघितलं तर मैत्रीण आणि सोमभद्र राजा ज्याच्याशी विवाह जमला आहे त्याचं आपल्या मैत्रिणी बरोबर असं जमल्या भेटल्यावर तिला तो हे झालं राग आला थोडासा मैत्रिणीचा. पण म्हणाली जाऊ दे. तिथून ती जी रागात निघाली तर तिथून रागात निघाल्यानंतर जो आता जबलपूरला जो धबधबा आहे तर ती रागात तशी निघाली तेव्हा तो धबधबा निर्माण झाला तिकडे. तर त्या रागामधून ती आल्यानंतर तिने ठरवलं की आता मी लग्न करणारच नाही मी कुमारिका राहील. त्यामुळे नर्मदा मैया असे कुमारिका म्हणजे म्हणून ती कुमारिका म्हणूनच नर्मदा मैया आहे. तर ही एक अशी कथा आहे नर्मदा मैयाची आणि तो धुवाधार धबधबा इतका सुंदर आहे. बरं तिचं रौद्र रूप असेल ते पण ते इतकं सुंदर विलोभनीय आहे. इतकं छान पाण्याचा फोर्स आहे त्या धबधब्याचा आणि इतकं छान म्हणजे प्रत्येक जण ते टिपण्याचा प्रयत्न करतो. इतका सुंदर धबधबा आहे तो जबलपूरला धुवाधार धबधबा आहे तो एक आहे. त्याच्यानंतर नर्मदा मैयाच्या इथे नेमावरला नव्याचं नाभिस्थान आहे आणि तिथे एक शंकराचं सिद्धनाथ म्हणून शंकराचं मंदिर प्राचीन मंदिर आहे. तर ते नेमावर पण सुंदर आहे छान आहे. तिथे भरपूर हे आहे पाण्याचा ऊन आहे आणि तिथे 64 डोंगरीचं एक मंदिर आहे तो एक छान आहे. ते नर्मदा परिक्रमा करताना सर्वात जास्त मंदिरं महादेवाचीच आहे तिथे. 64 योगिनी वगैरे अशा देवीचे सुद्धा आहे तिथे पण महादेवांची भरपूर मंदिरं आहेत. महादेवांच्या मंदिराचं म्हणजे तिथे वेगवेगळ्या तीर्थेश्वर नावाने बहुतेक नाव आहे तिथे. तर तिथे अशी एक आहे की तुम्हाला वेगवेगळे तिकडे नावं आहेत तीर्थांची पण. तिथे कपिता तीर्थ आहे मार्कंडेश्वर तीर्थ आहे कोटेश्वर तीर्थ आहे मुकेश्वर तीर्थ आहे शक्रेश्वर तीर्थ आहे कपिलधारा आहे. त्याच्यानंतर ज्वालेश्वर दारुकेश्वर गणेश तीर्थ महेश्वर तीर्थ मेघनाथ तीर्थ नंदिकेश्वर तीर्थ नारदेश्वर तीर्थ ऋणमोचन ऋणत्रय मोचन तीर्थ आहे विमलेश्वर तीर्थ आहे व्यास तीर्थ आहे. अशी अनेक तीर्थ तिथे आहेत आणि त्या प्रत्येक तीर्थावरती म्हणजे स्थापित शिवलिंग आहे तिथे
पण तिथे तसं मंगळाचं सुद्धा आहे. मंगळ राहणी सुद्धा तिथे मांगरोल गाव आहे, तिथे मंगलेश्वर मंदिर आहे. तर ती मोठी आणि छोटी परिक्रमा करताना ते लागतं स्थान. तर तिथेही मंगळाने शंकराचे तपश्चर्या केली होती, तप केलं होतं. त्याच्यामुळे तिथे ती स्थापित शिवलिंग आहे. आणि असं म्हणतात तिथे की ज्यांना ज्यांच्या पत्रिकेत मंगळ आहे, तर अशाने तिथे जर अभिषेक केला मंगळाला, म्हणजे तिथे पांढरं तीळ वगैरे असं पांढरं दही तीळ असं तिथे अर्पण केलं आणि अभिषेक केला, तर त्यांचा मंगळाचा दोष तिथे कमी होतो. त्याचा मंगळाच्या दोषाचा त्रास त्यांना होत नाही आणि कमी प्रकारे होतो. तर त्याचा ओघ कमी कमी होत जातो नंतर. तर ते एक छान मंदिर आहे. कपिलेश्वर एक मंदिर आहे तिथे, ते सुंदर आहे. ते मैयाचा घाट म्हणजे समोरच्या घाटावर जायला, समोरच्या घाटावरती आहे माधवाचं मंदिर आहे, रणछोडदास, म्हणजे गुजराती ते विष्णूचं मंदिर, त्याला रणछोडदास म्हणतात. विष्णू म्हणजे आपल्या कृष्णाला. तर तिथे ते एक मंदिर आहे. तर तिथे बोटीच्या प्रवासात उतरून गेलं की तो दक्षिण तटावरती येतो. तर तटावर आपण दक्षिण तटावरती जातो, तेव्हा ते पूर्ण जेव्हा परिक्रमा करतो, म्हणजे समजा रामपुरावरनं परिक्रमा केली असेल तर ती रामपुरनं आपण असते कुटीर वगैरे कपिलेश्वर हे सगळं करत. तिथे बरीच मंदिर आहे, म्हणजे नर्मदा मातेचं पण मंदिर आहे. तर नर्मदा मातेचं मंदिर आहे, कपिल. तर अशी बरीच तीर्थ तिथे आहेत आणि त्या प्रत्येक तीर्थाचं एक महत्व आहे. कारण प्रत्येक देवाने म्हणजे ब्रह्मापासून ब्रह्मावर्त जे आहे तिथे ब्रह्माने स्थापित शिवलिंग केलेलं आहे. इव्हन राम लक्ष्मण आहे त्यांनी सुद्धा म्हणजे ब्रह्महत्या म्हणजे त्यांनी राक्षसांना मारलं म्हणून सुद्धा त्यांनी प्रायश्चित्त घेण्यासाठी तिथे शिवलिंग स्थापित करून तपश्चर्या तप केलेलं आहे, उग्र तप केलेलं आहे. आणि त्या उग्र तपाने तिथे शिवलिंग स्थापन करून त्यांनी आपली ती ब्रह्महत्येचं पाप निरसन केलेलं आहे. तर त्यामुळे त्यांच्याही नावाने रामेश्वर आणि लक्ष्मणेश्वर तीर्थ असं तिथे शिवलिंग आहे. मंगळाचं जसं मी सांगितलं तसं आहे. त्याच्यानंतर जांबुवंत, हे सगळ्या देवांनी हे केलंय. तिथे देवतीर्थ पण आहे. म्हणजे दानवांनी जेव्हा इंद्राला आणि देवांना हरवलं होतं युद्धामध्ये, तर तेव्हा त्यांनी सुद्धा तिथे देवानी दैत्यांचा नाश करण्यासाठी तिथे तपश्चर्या केली होती सगळ्या देवांनी, म्हणून तिथे देवतीर्थ आहे. आणि तिथे हे केल्याने म्हणजे आपण जर तिथे अभिषेक किंवा परिक्रमा केली तर तिथे मोक्षपद मिळतं असं म्हणतात. तर देवांनी सुद्धा हे केलेलं म्हणजे सर्व देवांनी पण तिथे शिवलिंगाला स्थापित करून महादेवाला प्रार्थना केली होती. महादेवाकडनं सगळं मागून घेतलं की आम्हाला यातून मुक्त कर आणि हे सगळं आम्हाला ह्यातून वेगळं करून छानपैकी आमचं हे होऊ दे. म्हणून त्यांनी सुद्धा देवानी सुद्धा त्यांना महादेवांना हे बोलवलं होतं, आवाहन केलं होतं आणि आपलं हे करून घेतलं होतं आणि त्यांनी ते तप करून म्हणून तिथे त्या स्थानाला तेव्हापासून देवतीर्थ म्हणून संबोधलं जातंय. हनुमंताचं पण तसंच होतं, जसं राम लक्ष्मणाने केलं, कारण राम लक्ष्मणाने रावणाला मारलं होतं आणि हनुमंताने तेव्हा रावणाला सुद्धा रावणाच्या इथे जाऊन लंकेला जाऊन त्यांनी लंकेतल्या दैत्याने मारलं होतं, म्हणून त्यांच्याकडनं पण ती हत्या झाली होती. म्हणून त्यांनाही ते निरसन करण्यासाठी त्यांना तप करावं लागलं होतं, म्हणून हनुमंतानेही तप केलं आहे. म्हणून तिथे हनुमंतेश्वर जे शिवलिंग आहे तर ते तिथे म्हणजे असं प्रत्येक देवतेच्या नावाने तिथे शिवलिंग स्थापित केलेलं आहे. तर अशा प्रकारे परिक्रमा करताना विविध देवांची, विविध रामायणातील लोकांची प्रत्येकाचं काही ना काहीतरी तिथे स्थापित शिवलिंग ह्याच्यासाठी केलेले की ते त्या हत्येतून त्यांनी त्यांच्याकडनं चूक झाली असेल तर त्या पापाचं निरसन करण्यासाठी तिथे शिवलिंग स्थापित केलेलं. अशी ती
न संपणारी नर्मदा मैयाची परिक्रमा आहे. तर मला वाटतं वेळ असेल तर नर्मदाष्टक आणि मला आरती पण नर्मदाची म्हणायची वेळ आहे का म्हणून ऋताताई? नर्मदाष्टक 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 आणि नर्मदा मैयाची आरती पण म्हणायची आहे. म्हणू शकते का? म्हणा. म्हणू ना. सबिंदु सिंधु सुकलं तरंगमकरंजितं शस्पापतापतापहारितं कृतान्तधूत कालभूत भीतिहारि वर्मदे तदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे कदम्बुलीनदीनमीन दिव्यसम्प्रदायकं मलोमलोगभारहारि सर्वतीर्थकाम् सुवच्छ गच्छ नत्र चक्र चक्रवाक शर्मदे तदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे महागभीर नीरपूर पापदूत भूतलं वनसमस्त पातकारी दारितापदाचलं जगल्लये महाभये खण्डुसूनुहर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे कथं तदैवमेव यं वीक्षितं यदा सुरारिसेवितं सदा पुनर्भवामि जन्मजं भवामि दुःखवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अलक्ष लक्ष किन्नरामरासुराणि पूजितं सुलक्ष लक्ष नीरतीरपक्षि लक्ष पूजितं वसिष्ठ शिष्ट पिंपलादि कर्मदादि शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे सनत्कुमार नाचिकेत कश्यपादि षट्पदे तुतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदे रवि दुरन्ति देव देव देवराज कर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे अलक्ष लक्ष पापलक्ष सर्वसायुधं ततस्तु जीव जंतु तंतु मुक्ति मुक्तिदायकं विरज्य विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे अहो धृतं स्वनांशुतं महेश केश जातटे किरात सूत वाढवेषु पंडिते शटे नटे दुरंत पाप तापहारि सर्व जंतु शर्मदे तदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं नयन्ति दुर्गतिं तदा सुलभ्यदेह दुर्लभं महेशधाम गौरवं पुनर्भवानरामय विलोकयन्ति रौरवं त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे तदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे ओम जय जगदानंदी मैया जय अमृतकंदी ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव शंकर रुद्रीपाल ओम जय जगदानंदी देवी नारद शारद तुम वरदायक अभिनव पद चंडी पुरेवा अभिनव पद चंडी सुर नर मुनि जन सेवत सुर नर मुनि जन सेवत शारद पद वंदी ओम जय जगदानंदी देवी दुर्गवाहन राजत वीणा वाद्यन्ती होरे वा वीणा वाद्यन्ती झुमकत 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 जननन 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 रमती राजन ओम जय जगदानंदी देवी वाजत ताल मृदंगा
सुरुमंडल रमती होरे वास मंडल रमती तोडितान 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 तुडडड 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 रमती सुरवन ओम जय जगदानंदी देवी सकल भुवन पर आप विराजत इस दिन आनंदी पुरे वानिस दिन आनंदी गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर भव मेटल ओम जय जगदानंदी मैयाजी कांचन थाल विराज अगर कपूर बाती पुरे कपूर बाती अमर कंठ में विराजत घाटन घाट पूजावत ओट कीर्तन जो ओम जय जगदानंदी मैया जी आरती निस दिन पड़ावे होरे जुग जुग नर गावे भजत शिवानंद स्वामी जपत हरि हर स्वामी मन वांछित पावे ओम जय जगदानंदी जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर अशी नर्मदा मैयाची परिक्रमा सर्वांनी करावी अशी सुंदर सहवास तिचा घ्यावा तिच्या जे पुण्यशील जे आपल्याला पावन पुण्यशील असा जो परिसर आहे त्याचाही आपण आशीर्वाद घ्यावा असं मला वाटतं तर जमेल तसं प्रत्येकाने ही परिक्रमा करावी असं मला वाटतं धन्यवाद खूप छान वर्षाताई आम्ही पण तुमच्या ह्या विवेचना बरोबर आम्ही पण परिक्रमा करून आलो एक एक तीर्थक्षेत्र एक एक म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे वर्णन करत होतात तर आम्हाला ते डोळ्यासमोर येत होतं तसं ती क्षेत्र आणि तसे तसे अनुभव म्हणजे आपणही तिथे आहोत असं वाटत होतं चिंचांचा अनुभव कैऱ्यांचा अनुभव मैया येऊन आपल्या इच्छा पूर्ण करते त्या ऐकून किती आनंद झाला आणि असं तेव्हा वाटलं की आपणही खरोखरच जावं म्हणजे आपल्यालाही अशा प्रकारचा अनुभव येऊ शकतो मैया परीक्षा घेते हे ऐकलं होतं आधी सुद्धा आता तुमच्याकडूनही ऐकलं एकटे राहतो आणि बाकीची मंडळी पुढे निघून जातात तेव्हा खरं तर आपण तर तेव्हा परीक्षा घेते आणि नर्मदे हर जप केल्यावर मैयाच येऊन आपल्याला मार्ग दाखवते म्हणजे तोही प्रश्न सुटून गेला कुठे चुकण्याचा किंवा काय तर तेही म्हणजे मैयाच मार्ग दाखवते त्यामुळे आपली परिक्रमा ती चालू राहते तसंच 3 वर्षाच्या बाळाने परिक्रमा करणाऱ्यांना दिले म्हणजे मैया ते कसं करवून घेते आपली जिथे जिथे अडचण असते ते अडचण सॉल्व्ह करून टाकते मैया 3 वर्षाच्या बाळाला काय समजतं पण त्याच्याकडूनही ते कृत्य करून घेतलं तेच मार्ग हो तिच्याकडनंच ते केलं जातं म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम येऊ देत परिक्रमा करताना सगळ्या मैया आपल्याला सोडवून पार करून नेते आणि आपली परिक्रमा पूर्ण करून देते म्हणजे हे म्हणजे नर्मदा परिक्रमेबद्दल आतापर्यंत बरेच हे झाले कार्यक्रम आपले या ग्रुपवर तर सगळ्यांकडून हेच म्हणजे सांगितलं गेलं की मैया आपल्याला बोलावून सुद्धा तेच घेते आणि आपल्याकडून परिक्रमा करूनही तेच घेते तर तुमचं हे सगळं ऐकून आता आम्हाला खरोखरच जायलाच पाहिजे अशी मनोमन इच्छा झालेली आहे आणि एका दिवसाची तरी करावी हो बरोबर तर ते आम्ही करू अशी म्हणजे मनात दृढ इच्छा निर्माण झाली आहे
तुम्ही हा सांगा जर ना. जायचंच आहे आपण करू एकदा सगळेजण. तर वहिनी आपण एक दिवसाची तरी करूया सगळेजण परत. तर यावर्षी तर आम्ही आता जातोय, पुढच्या वर्षी योग आला तर आपण तो प्रयत्न करून जायचा जसं. चालेल, वृषाली ताईंजवळ आम्ही तसं निरोप देऊ. काय हो ठरतं बघूया नक्की नक्की. त्याच्यावर. हो आपण ठरवू एकदा आणि जाऊ. कारण ती आता 19 तारखेला गुढीपाडव्यानंतरच सुरुवात होते त्याची, चैत्र महिन्यापासून पहिल्या दिवसापासून. मग ती यावेळेला 15 दिवस आहेत, त्यामुळे ते तेवढं ते पाहायला लागतं की त्यानुसार आपण मग आधी, कारण जवळजवळ आधी 3-4 महिने आधी आपल्याला तिकडचं बुकिंग करावं लागतं, इतकी लोक जातात. म्हणजे आम्ही जाऊन सुद्धा 5 लाख लोक एका दिवसात गेले. एवढा तिकडे ओघ आहे. हे भैया त्यांना बोलवते. हो 5 लाख लोक एका वेळेला असतात. अरे बापरे, 5 लाख. पुष्कळच. त्यामुळे भयंकर तिकडे गर्दी असते आणि ओके. फक्त तिकडे काही लोक जी रात्री परिक्रमा करतात, जसं मी म्हटलं होतं सूर्योदय झाल्यानंतरच परिक्रमेला सुरुवात करायची. पण काही लोक दुपारचं ऊन लागतं म्हणून रात्री सुरुवात करतात. ऍक्च्युली ते बरोबर नाहीये, त्याला परिक्रमा नाही म्हटलं जात. परिक्रमा ही सूर्योदयानंतरच करायला लागते. म्हणजे 3:30 नंतर तुम्ही 4 वाजता वगैरे केली तर ती परिक्रमा मानली जाते. असं आहे. आणि तिकडे सगळं म्हणजे काही सांगायला लागत नाही, सगळेजण छान कन्यापूजन वगैरे इतकं सुंदर व्यवस्थित होतं ना की परत परत जावं असं वाटतंय, इतकं ती प्रेम लावते आपल्याला. हो, मला वाटतं त्या वृषाली तर- ताईंची पण 3 वेळा झालेली आहे असं वाटतंय. वृषाली ताई हो, पण बऱ्याच माझ्याच- जाऊन आल्या ना हो. तुमच्या बरोबर. सद्गुरूंनी ती करून घेतली, मैयाने बोलवत. तीच नेते आम्हाला तेच तीच करते. करून घेते बरोबर. मैया करून घेते सगळं. आणि सद्गुरू आपल्या पाठीशी असतात, ते सगळं त्यांच्या बरोबरीने आणखीन आपल्याला जास्त हे मिळतं त्याचं. पण तो एक वेगळं प्रेम आहे तिचं, की मैया ती बोलवते ना, हे तिचं वेगळं प्रेम आहे. ते अनुभव घेऊन कळेल. अनुभव घेतल्याशी अनुभव घेतला मी ना. 1-2 मिनिटं माझा अनुभव बोलते. 1-2च मिनिटं फक्त अनुभव वाचते मी, म्हणजे पटकन होऊन जाईल, कारण आपला वेळ संपलाय. मी लिहिलेला आहे तिच्याबद्दलचा. 1-2 मिनिटात वाचल्यावर पटापट होईल म्हणून मी वाचून दाखवते. ताईने आपल्याला छान आज सगळं अनुभव तर दिले, अनुभव कथन केलं तिचे छान. नर्मदा मैयाचं महत्व पण समजावून सांगितलं. मला एक अनुभव सांगायचा आहे. माझी तर ऑफिसला असताना खूप वर्ष इच्छा होती की नर्मदा परिक्रमा करावी, पण वाटत नव्हतं की मला कधी आता आयुष्यात माझ्या ही करायला मिळणार काय. खूप वर्ष मी मनातून इतकी अशी हे झालेली की कधी एकदा आपल्याला हा योग येतोय आयुष्यात आणि कधी परिक्रमा करायला मिळते. पण रिटायरमेंटची वेळ जवळ येत होती, पण काय योग येत नव्हता. मग शेवटी 2023ला मी VRSच घेतली. स्वामींना प्रार्थना केली की स्वामी आता मी रिटायरमेंट घेते, मला आता तरी बाबा सगळ्या आध्यात्मिक यात्रा करायची फार इच्छा आहे, घरी बसवू नका, अशी मी स्वामींना फक्त मनोमन प्रार्थना केली होती. आणि काय झालं 2024ला असं पटकन तिने विचारलं रिटायर झाल्यावर की आपण करूया का बसनी. तर मी म्हटलं हो, मी तर खुशच झाले एकदम. म्हटलं चला पळत्या फळाची आज्ञा, आपण एकदम तयार. तर मी म्हटलं चला आपण दोघी आणि तिची पण एक बहीण होती, मिळून आम्ही ती परिक्रमेची जायचं ठरवलं, सगळा होकार दिला. आणि मग आमचे डोंबिवलीला एक 50 वर्ष परिक्रमेचं आयोजन करणारे आहेत, ते धर्माधिकारी पलीकडे वेस्टला राहतात आणि ते सगळं आयोजन छान करतात. त्या बसनी त्या परिक्रमा करतात सगळ्यांची. तर त्यांच्याकडे आम्ही नावं पण नोंदवली आणि काय झालं, आमची परिक्रमा खूप सुंदर झाली त्यांच्या बरोबर 18 दिवसाची. आणि शेवटच्या दिवशी काय झालं, आम्ही परिक्रमा करताना बसनी येत होतो, तर ते सहज तिच्याशी गप्पा मारता मारता ते तिला म्हणाले, अहो मॅडम आता आम्ही खूप थकून गेलोय, एवढी 50 वर्ष झाली माझी सेवा, आता बात झाली असं वाटतं, आता थांबावं. पण मला एक असं आतून प्रेरणा होते की तुम्ही हे कार्य पुढे चालू ठेवावं म्हणून. की माझी इच्छा आहे की मी तुम्हाला सगळी माहिती देतो, नंबर देतो आणि तुम्ही हे कार्य पुढे चालू ठेवा मैयाचं, आता माझ्याच्याने होत नाहीये. ती म्हणाली अरे बापरे, माझ्याच्याने कसं काय एवढं बसनी एवढ्या लोकांचे, तुमच्याबरोबर 40-50 लोक एका वेळी असतात, मला त्यातलं काही ओके माहिती नाही, मी कसं हे कार्य करणार. तरी पण ती म्हणाली ठीक आहे बघूया. ते म्हणाल्यावर त्यांच्या मुखातून आलं असेल काहीतरी मैयाची इच्छा, म्हणून ती पण म्हणाली ठीक आहे तुमच्या मुखातून आलं म्हणजे असेल, भविष्यात काय तिला करून घ्यायचं असेल, तिची प्रेरणा असेल, ती करून गेला, मी कोण करणार आहे, ती ठरवेल माझ्या आयुष्यात पुढे काय व्हायचं. त्यांना पण आनंद झाला हे ऐकून. आमची उत्तरवाहिनीला मैयाने तिच्याकडून करून घेतली.
आणि ती इतकी छान उत्तम तिने त्याचं आयोजन केलं तिन्ही परिक्रमांचं, आणि इतक्या बारीक बारीक स्थळांची ती म्हणजे माहिती काढते, स्वतः त्याच्यासाठी कष्ट घेते आणि आम्हाला सगळी स्थानं फिरवून आणते. आणि जितकं आम्हाला आनंद देता येईल तेवढं ती जे आनंददायीने जे मैयाचं जे आहे, म्हणजे आरतीमध्ये जे पद आहे, आपली पहिलीच ओळ आहे, ओम जय जगदानंदी, ते तिचं जे कार्य आहे ते ती मैया तिच्याकडून करवून घेते. आणि ती माझी बहीण आहे याचा मला अतिशय आनंद होतोय, अभिमान आहे सांगायला की, आणि तिच्याकडून अशा परिक्रमा मैया करून घेत राहो भविष्यातही. ही मी स्वामींना प्रार्थना करते. मैयाला नमस्कार. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तुमच्याही दोघी भगिनींचे भाव खूप उच्च आहेत आणि त्यामुळे तुमच्या परत परत परिक्रमा होत आहेत. तर म्हणजे आम्हाला पण जर यायचं असेल, आता आपल्या ग्रुपमध्ये बघूया कोण कोण तयार होत आहे, तर आम्ही तुम्हालाच कॉन्टॅक्ट करू. जरूर जरूर हरकत नाही. जरूर. वर्षाताई तुम्ही इथे आलात आमच्या ग्रुपवर, वृषालीताईंच्या प्रयत्नाने माझं काय आणि खूप खूप आम्हाला परिक्रमेबद्दल माहिती मिळाली. बारीक सारीक गोष्टी, तीर्थक्षेत्र, आणि आणखी एक महत्वाची माहिती मिळाली ते म्हणजे मंगळाचा दोष असणाऱ्या मंडळींनी मंगलेश्वर तीर्थावर अभिषेक केल्यास मंगळाचा दोष कमी होतो. ही नवीन माहिती मिळाली आणि उपयोगी माहिती आहे. तर खूपच छान. तर खूप खूप धन्यवाद तुमच्या आमच्या आराधना ग्रुपवर आल्याबद्दल. आणि आपण परिक्रमेचा नक्कीच विचार करू. हो, नाही करावीच. माझ्याबरोबर नसली तरी कोणावरही केली तरी पण परिक्रमा एकदा करावी, कारण त्याचा जो आनंद आहे तो आनंद लुटावा मला वाटतं. कारण मैया इतकं भरभरून देते प्रेम की म्हणजे मला आता भरून आलंय इतकं ती मैया प्रेम देते. तो तिकडचा सहवास घेतल्याशिवाय नाही कळत. आणि मग आपल्याला जावंसच वाटतं म्हणजे प्रत्येक वेळेला. तर यावर्षी पण जायलाच पाहिजे. म्हणजे आम्ही आता जर पहिल्यांदा गेलो पुढे झालं नाही, परत जातोय आम्ही. आता म्हटलं ती बोलवते तर आपण जायचं. एका दिवसाची परिक्रमा 21 किलोमीटर चालायचं. खूप छान. करू आपण आता, बघूया कोण कोण येतंय आपण. ठीक आहे, धन्यवाद.